नमस्कार मित्रांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 3 HP सोलर पंप बघणार आहोत. त्यामध्ये त्याचं पाणी प्रेशर, मोटर, मटेरियल, पॅनल आणि इन्स्टॉलेशनची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघू शकता यांचा विहिरीचा सोलर पंप आहे आणि विहिरीच्या सोलर पंपाला त्यांनी 30 मीटरचा हेडपंप घेतला आहे आणि बाकीचं जे मटेरियल आहे ते बी आपण सर्व ट्रॉलीमध्ये भरून आणलेलं आहे आणि त्यासाठी एक खड्डा पण घेतलेला आहे 5 फुटाचा. चला आता तो बघूया आणि लगेच कामाला सुरुवात करून देऊया. बघू शकता इथं जवळपास 5.5 फुटाचा खोल खड्डा घेतला आहे आणि हा पूर्ण सिमेंटामध्ये आपण तो भरून आणणार आहोत त्याचा मेन शिवल्याबरोबर. आणि याच्यामध्ये आपण मोटर सोडणार आहे 30 मीटर हेडपंपाची, बघू शकता. तर चला आता हे मटेरियल उतरून घेऊया आणि लगेच कामाला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपण मोटर खोलून बाहेर घेऊया आणि त्याची माहिती घेऊया. तर बघू शकता याच्यात 30 मीटर हेडपंप आलेला आहे 3 HP. बघू शकता पूर्ण स्टील बॉडी आहे आणि या साईडला त्याची मोटर आहे. बघू शकता मोटरीचा जो केबलचा जॉईंट आहे तो कंपनीकडूनच आलेला आहे जॉईंट होऊन. बघू शकता काही यांचं जॉईंट होऊन येत नाही पण याचा कंपनीकडूनच जॉईंट होऊन आलेला आहे. बघू शकता मोटरीमध्ये जर पाणी कमी असेल तर पाणी नक्की भरून द्या. बघू शकता त्याच्यावर लिवले पण आहे. आणि या साईडला त्याचा 30 मीटर हेडपंप तुम्ही बघू शकताय. त्याला आतमध्ये लोखंडाची जाळी पण दिलेली आहे जेणेकरून काही कचरा वगैरे त्या आतमध्ये खेचू नये त्यासाठी. तर बघू शकता मोटरीत पाणी भरण्यासाठी त्याला 2 स्क्रू दिलेले आहेत. त्याच्यातला एक स्क्रू खोलून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जर पाणी कमी असलं तर बघू शकता याच्याद्वारे फिल्टरचं पाणी किंवा कुलंट पाणी, शक्यतो फिल्टरचं पाणीच असतं ते फिल्टरचं पाणी टाकून द्या आणि त्यानंतरच मोटर खाली सोडा, म्हणजेच मोटरीला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्यानंतर पाणी भरल्यानंतर बघू शकता जो स्क्रू आहे तो लावून द्यायचा आणि पॅक आवळून घ्यायचा, म्हणजे तो ढिल्ला राहणार नाही, त्यात खराब पाणी वगैरे काही जाणार नाही. त्यासाठी तो पूर्ण पॅक पद्धतीने आवळून घ्यायचा आहे. चला आता यांना कनेक्ट करूया. आता बघू शकता आता मोटर आणि हेडपंप आपण दोन्ही कनेक्ट केले आहे. त्याच्यामध्ये हा 30 मीटरचा हेडपंप जो आहे तो जवळपास 100 ते 150 फुटापर्यंत खुलीला चालतो आणि लांबीला 1000 ते 1500 फूट लांबीला चांगल्यापैकी पाणी देतो, म्हणजे दाबावरती. आणि बघू शकता हा जो नेपल बसवला आहे तो त्याला एक नट टाकलेला आहे, म्हणजेच पाण्याचा दाब जरी आला तरी ते उपसू शकणार नाही, त्यासाठी नट टाकलेला आहे. चला आता याच्यामध्ये सोडून देऊया. जवळपास 90 फूट खोल विहीर आहे आणि 30 मीटरचा हेडपंप आहे तो 150 फुटापर्यंत चांगला पाणी देतो. तर तुमचं बोरवेल 150 फुटाच्या आसपास असेल तर तुम्ही हा 30 मीटरचा हेडपंप घेऊ शकताय. तर बघू शकता आता या साईडला त्याचं लगेच जो मेन शिविल आहे तर त्याचं पण काम चालू झालेलं आहे. बघू शकता आणि तो पूर्ण खालूनपर्यंत वरतीपर्यंत सिमेंटामध्ये पॅक केलीत आणलेला आहे. आणि या साईडला लगेच स्ट्रक्चर पण नट वगैरे लावून आणि ते सगळं टाईट करून रेडी झालेलं आहे. आता शिविल भरल्यानंतर हे वतकं उचलून त्याच्यावरती ठेवायचं आहे. बघू शकता आता उचलून वरती ठेवलेला आहे आणि याच्यावरती आता लगेच 6 पॅनल येणार आहेत. खाल्ल्या साईडला 3 पॅनल राहणार आहे आणि वरल्या साईडला 3 पॅनल येणार आहेत. तर बघू शकता त्याला कंट्रोलर पण जोडून दिलेला आहे आणि त्याला 4 सपोर्ट आहेत, म्हणजेच वाऱ्याने ते हलू नये त्यासाठी 4 सपोर्ट दिलेले आहे. बघू शकता आणि याचे जेवढं जे मटेरियल आहे ते सगळं गॅल्व्हनाइजचं मटेरियल आहे. बघू शकता तुम्ही हे सगळं जो सोलर पंप आहे तो सगळा नटा आणि क्लिपांमध्ये फिटिंग होऊन जातो. बघू शकता तुम्ही. त्याच्यामुळं हिचे जेवढे नट आहे क्लिपचा, पॅनलचा असो किंवा कंट्रोलरचा असो किंवा स्ट्रक्चरचा असो, एक बी नट ढिल्ला नाही ठेवायचा आहे. सगळे चांगल्या पद्धतीने टाईट करून घ्यायचे, कारण की तो जर ढिल्ला राहिला वाऱ्याने तो उपसून जाऊ शकतोय. त्याच्यामुळं जेवढे जे नट आहे ते सगळे चांगल्या पद्धतीने टाईट करून घ्यायचे. तर बघू शकता याला कान बिल्डिंग होऊन नाही आलेलं आहे, सगळ्या मोकळ्या क्लिपा होत्या आणि त्या आपण प्रत्येक नटाने लावून आणि चांगल्या पद्धतीने आवळून घेतलेलं आहे. तर लगेच आपण याच्यावरती पॅनल टाकून सगळे पॅनल लावून घेऊया आणि त्यानंतर बाकीची माहिती बघूया. तर बघू शकता याच्यावरती आता वरल्या साईडनं 3 पॅनल येणार आहेत आणि खाल्ल्या साईडनं 3 पॅनल येणार आहेत. तर चला आता सगळे पॅनल आपण लावून घेऊया. तर बघू शकता आता इन्स्टॉलेशनचं जेवढं काम आहे ते संपूर्ण पूर्ण झालेलं आहे. पण दुसऱ्या दिवशी आलेलं आहे, त्या दिवशी अंधार झालेलं होतं त्याच्यामुळं मोटर चालू झाली नाही. पण दुसऱ्या दिवशी आलो आहे सोलर पंप बघण्यासाठी. बघू शकता. तर चला आता याची पॅनलची माहिती घेऊया आणि त्याचबरोबर इन्स्टॉलेशनची आणि कुठं शॉक वगैरे लागतो ते पण सर्व जाणून घेऊया आणि बघूया पुढे. तर बघू शकता आता जो सिव्हिल खांब आपण सिमेंटामध्ये पॅक केला होता तो पूर्णपणे सेट झालेला आहे. जवळपास 5.5 फूट खोल येतो आणि पूर्ण आता एकदम कडक झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आणि ओसवाल कंपनीचा हा 3 HPचा सोलर पंप आहे. बघू शकता याला जे 4 सपोर्ट दिले ते पण एकदम नट वगैरे सर्व टाईट झालेलं आहे
आणि याचं जे डायरेक्शन आहे ते नेहमी दक्षिण बाजूनं असतं, म्हणजे त्याच्यावरती दिवसभर ऊन पडावं आणि दिवसभर मोटर चालू त्यासाठी दक्षिण बाजूनं आहे त्याचं डायरेक्शन असतं. तर बघू शकता या साईडनं त्याची सर्व माहिती दिली आहे कंट्रोलरची. आणि जो स्कॅनर दिसतोय ओस्वाल किसन ॲप डाउनलोड करायचा आणि तो स्कॅन त्या ॲपमध्ये खोलून तो स्कॅन करायचा, त्याच्यामध्ये लगेच तिची मोबाईलवरती पण मोटर चालू बंद होते. तर बघू शकता आता सर्व काम झालेलं आहे, करंट वगैरे पण आलेला आहे, कंट्रोलर पण चालू झालेला आहे बघू शकता. चला आता याची मोटर आपण चालू करूया आणि त्याचा पाणी प्रेशर बघूया. तर या साईडनं त्याला मोटर चालू बंद करण्यासाठी खटका दिलेला आहे. आणि खाल्ला जो खटका आहे तो मेन स्विच आहे, म्हणजेच कंट्रोलमध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा काही जळालं तर हा खटका बंद करून टाकायचा आणि तिथून सर्व कंट्रोलर बंद पडेल. तर चला आता मोटर चालू करूया आणि त्यानंतर त्याचा पाणी प्रेशर बघूया. तर बघू शकते ही कलर जॉईंट आहे आणि या जॉईंटला शक्यतो करंट बसू शकतो, बाकी दुसरीकडं कुठं करंट नाही बसू शकतोय. तर बघू शकता 80 फुटावरती सोडली मोटर जवळपास. आणि आता उन्हाची आपण मोटर चालू केली आहे आणि मोटर चालू केल्यानंतर 15 ते 20 सेकंद लागतात मोटर पाणी फेकण्यासाठी. बघू शकता 12 वाजता मोटर चालू केली आहे आणि हा 3 इंचीचा तुम्ही पाणी प्रेशर बघू शकता. जवळपास 2 इंचीचा हा पाईप आहे, म्हणजे पाईपाची साईज 2 इंच आहे आणि हा 30 मीटरचा आहे. पण तुम्ही जागीच पाणी प्रेशर हा बघू शकता. आता पाणी पण वरती आलेलं आहे, त्या दिवशी पाणी पूर्णपणे खाली गेलेलं होतं. आता रात्रीतून विहीर भरली आहे बघू शकता. हा पाणी प्रेशर तुम्हाला जर जागेच पाणी प्रेशर हा पाहिजे हवा असेल तर त्यासाठी तुम्ही 30 मीटर हेडपंप घ्या, जेणेकरून तुम्हाला जो पाण्याचा प्रेशर आहे ते भेटून जाईल. तर 50 किंवा 70 मीटर हेडपंप टाकला विहिरीला तर एवढा पाणी प्रेशर देणार नाही, थोडासा कमी चालेल. तर बघू शकता हा 30 मीटर हेडपंपाचा पाणी प्रेशर एकदम चांगल्या पद्धतीने इन्स्टॉलेशन झालं आहे आणि पाणी प्रेशर पण एकदम चांगल्या पद्धतीने मारलेलं आहे बघू शकता तुम्ही. तर चला ते कंट्रोलर जवळ जाऊन बाकीची माहिती घेऊया. तर बघू शकता या ज्या पिना कनेक्ट केलेल्या आहे या जर लूज राहिला तर याला पण प्रॉब्लेम येऊ शकतो, त्याच्यामुळे या पिना पण चांगल्या पद्धतीने कनेक्ट करायच्या आहे. आणि प्रत्येक जो वायरी आहे त्यांना हा PVC पाईप टाकून द्यायचा आहे, म्हणजेच उंदीर असो किंवा कोणी असो त्यांना ते करंट येणार नाही, त्यासाठी ते पूर्णपणे हा काळा पाईप लावून द्यायचा आहे. बघू शकता आता या ज्या मोठ्या वायरी आहे त्यांना हा पाईप लावून दिलेला आहे आणि इथं ह्या पॅनलची सर्व माहिती दिलेली आहे बघू शकता तुम्ही. 520 वॅटचा एक पॅनल आहे बघू शकता. याच्यावरती सर्व डिटेल दिली आहे कंपनीची आणि त्याचबरोबर ही त्याची बॉडी अर्थिंग पण इकडं दिलेली आहे बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये 3 फुटाचा रॉड खाली ठोकलेला आहे आणि बॉडी अर्थिंग म्हणजेच उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचर होतं त्यावेळेस ही बॉडी अर्थिंग काही करंट मायनस करून जमिनीमध्ये जातो, त्यासाठी बॉडी अर्थिंग असते. तर बघू शकता या साईडला त्याचा अर्थिंग अरेस्टर जोडलेला आहे, म्हणजेच वीज यंत्र ज्या वेळेस पावसाळ्यामध्ये जास्त विजा चमकतात त्या सोलरवरती पडू नये त्यासाठी या अर्थिंग अरेस्टर जोडलं जातं. बघू शकता या साईडला त्याचा 3 फुटाचा रॉड ठोकलेला आहे आणि त्याच्यावरती अर्थिंग पावडर टाकलेलं आहे. तर बघू शकता या वीज यंत्राला आणि जी बॉडी अर्थिंग दिली यांना करंट नाही राहत, फक्त जो आपण मोटरीचा जॉईंट दिला आहे केबलचा त्याला जॉईंट असू शकतो, बाकी दुसरीकडे कुठं शॉक नाही बसत. तर बघू शकता हा 3 इंचचा पाणी प्रेशर. तर हा पाणी प्रेशर तुम्हाला कसा वाटला आणि ओस्वाल सोलर पंप कसा वाटला कॉमेंटमध्ये